चला तर मंडळी, आज आपण नाश्त्यासाठी ना मस्तपैकी मूग डाळीचे डोसे बनवूया। त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ 4 तास भिजत घातलेली। तुम्हाला वेळ नसेल 2 तास घातले काहीच हरकत नाही। नंतर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात डाळ काढून घ्यायची। त्यात 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि आलं 2-4 तुकडे आणि कोथिंबीर घालायची आणि बारीक पेस्ट करून घ्यायची। नंतर त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं मिक्स करायचं। तोपर्यंत गॅसवर डोशाचा तवा ठेवायचा, तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि बॅटर पातळ असं पसरवून घ्यायचं। आणि टेस्टसाठी काय करायचं, बारीक चिरून कांदा घालायचा, बारीक चिरून कोथिंबीर घालायची आणि वरून लाल तिखट घालायचं। आणि आपण डोशाला घालतो तसं वरून तेल सोडायचं आणि खरपूस होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो। असा नक्की करा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।